बसमधली आंटीचं दूध ही एक हॉट प्रौढ वाचकांसाठी असलेली कथा आहे. कृपया योग्य वयानंतरच वाचा. मुंबई, संध्याकाळ, मुसळधार पाऊस. मी सुमित 32 वर्षांचा कामावरून दमून जात होतो. लोकल बंद म्हणून बस पकडली. बस आधीच भरलेली. ओल्या कपड्यांचा वास आणि थोडी उबदारशी हवा. मी उभा राहिलो मागेच एक खिडकीजवळ. तेवढ्यात बसमध्ये चढली एक बाई, पक्की हॉट. वय 40शीत पण शरीर लाजवाब, जणू साडीने भरलेलं सोनं. पावसात भिजल्यामुळे साडी अंगाला घट्ट चिकटलेली होती. ब्लाऊजमधून उघडी पडलेली मान, ओले केस आणि पाण्याच्या थेंबांनी चमकत असलेलं शरीर. ती माझ्या शेजारी उभी राहिली, खूप जवळ. शरीरातून सुटणारी उष्णता मला वेड लावत होती. बस थोडी जोरात हलली आणि ती थोडीशी माझ्यावर येऊन टेकली. सॉरी, ती म्हणाली. पण तिच्या ओठांवर हसू होतं, थोडंसं जाणीवेपेक्षा जास्त. पावसात ओलं होणं आणि ही गर्दी थोडं अस्वस्थ करते ना, तिने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. हो, पण काही वेळा अशी ओलसर संध्याकाळ काहीतरी वेगळंच निर्माण करते. ती हसली. तिच्या डोळ्यांत काहीतरी चमकत होतं. आम्ही थोडा वेळ शांत होतो, पण शरीर मात्र बोलत होतं. बसचा एक वळण आणि तिचा शरीराचा घास माझ्या पाठीवरून झाला. माझा हात नजरेशिवाय तिच्या कमरेजवळ गेला आणि थोडा टेकला. ती काहीच बोलली नाही. उलट तिचा हातही माझ्या हातावर. हात गरम आहेस तुमचा, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी हळूच तिच्या कानाजवळ म्हणालो, तुमचं शरीर सुद्धा अंगावर येतंय. कुठे पोहोचतोय समजत नाहीये. ती थोडीशी थरथरली. श्वास जड झाला. आता आमचं शरीर थोडं थेट संपर्कात होतं. गर्दीच्या आड आम्ही एकमेकांशी चिकटून उभे. माझा हात तिच्या पाठीवरून खाली निघाला. ती थोडीशी वळली, पण विरोध केला नाही. तिने उलट ओठ चावले आणि हलकासा साडीचा पदर बाजूला झाला. तिच्या मऊ अंगाचा उष्ण स्पर्श त्या पावसातही मला जळवून गेला. तुमचं थांबायचं आहे का पुढच्या थांब्यावर, मी विचारलं. ती हळूच म्हणाली, तुम्ही जिथे उतरताय तिथेच उतरते. कथा आवडली असेल तर आमच्या मराठी एक्स स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.